नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्सचा एक नवीन चॅप्टर आज आपण चालू करणार आहोत, ज्याचं नाव आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे ना. इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा चॅप्टर जो आहे तो क्लास 12चा चॅप्टर असेल, पार्ट 2 मधला. इंटिग्रल कॅल्क्युलस हा पार्ट इथून पुढे सुरुवात होईल आपली. आपण कॅल्क्युलस मध्ये आतापर्यंत फंक्शन, त्याचे लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन बघितलं, डेरिव्हेटिव्ह पाहिला, त्याचं ऍप्लिकेशन पण बघितले. आता डेरिव्हेटिव्ह नंतर जो पार्ट तो म्हणजे इंटिग्रेशनचा असेल. तर इंटिग्रेशनचा हा जो कॅल्क्युलसचा पार्ट आहे, इंटिग्रल कॅल्क्युलस म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली 3 चॅप्टर असतील. हा जो त्यातला पहिला चॅप्टर आपण आज बघतोय, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर असेल डेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर असेल त्याचे ऍप्लिकेशन्स. तर हे 3 चॅप्टर मिळून तो पूर्ण इंटिग्रल कॅल्क्युलस हा पार्ट बनणार आहे. त्यातला हा जो चॅप्टर आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, हा सगळ्यात जास्त वेटेजवाला चॅप्टर असणार सेकंड पार्टमध्ये. याच्यातले 4 ते 5 क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टला आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे जवळपास 8 ते 10 मार्कांचं वेटेज या चॅप्टरला असेल. म्हणजे मोठा चॅप्टर असणार आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे. याच्यावरती बेस्ड पुढचे पण चॅप्टर, डेफिनेट इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, त्यांच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशनचाच यूज करायचा आहे. त्यासाठी हे तुम्हाला इनडेफिनेट इंटिग्रेशनच्या काही मेथड्स माहिती पाहिजेत, की कुठल्या कुठल्या मेथड असतात, काय टाईपचा क्वेश्चन असेल तर आपण त्याला कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं असते, काय काय फॉर्म्युलेज आहेत, हे सगळं तुम्हाला थोडंसं या चॅप्टरमध्ये करावं लागेल. ठीक आहे. तर थोडासा जास्त वेटेजवाला आणि जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्यासाठी हा असणार आहे. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट काय असतो इंटिग्रेशनचा ते समजून घेऊ पहिले आपण. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, की त्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. म्हणजे तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता. फॉर एक्झाम्पल समजा एखादं फंक्शन लिहिलं आपण इथे, साइन एक्स हे फंक्शन जर आपण लिहिलं, वाय इक्वल्स टू साइन एक्स, तर याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतलं ना, तर याला dy बाय dx आपण लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हा झाला आता कॉस एक्स. ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा काय मिळाला, कॉस एक्स मिळाला. पण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आता उलट जर गेलं, पुन्हा रिटर्न आपण जायचं असेल, ठीक आहे, इथून म्हणजे इथे समजते ना, या वाय कडून आपण हा डेरिव्हेटिव्ह घेतला, इथे केलं आपण डिफरन्शिएशन. ठीक आहे, डिफरन्शिएशन केलं तर आपल्याला तो वायचा डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. हे जे डेरिव्हेटिव्ह वाला फंक्शन मिळालंय, याचं जर आपण पुन्हा इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेशन, तर पुन्हा उलट जाऊ आपण आणि पुन्हा काय मिळेल तुम्हाला, ते ओरिजिनल फंक्शन वाय मिळेल. म्हणजे इंटिग्रेशन हा जो कन्सेप्ट आहे तो अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हचा उलटा म्हणजे इंटिग्रेशन मिळणार. इथे फॉर्म्युले पण असेच असतात. मग उलटे फॉर्म्युले जे आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लर्न केले असतील ना, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, तर कॉसचं इंटिग्रेशन साईन असेल, त्या टाईपमध्ये थोडंसं उलट होईल सगळं ते. किंवा कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, तर साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असेल. या टाईपमध्ये फॉर्म्युले तुम्ही आतापर्यंत पाठ पण केले आहेतच, म्हणजे 12th मध्ये. फिजिक्समध्ये पण आपण ते 11 पासून थोडंसं एक बेसिक बेसिक शिकलेलो असतो इंटिग्रेशन बद्दल. ऍक्च्युली हे एक थोडंसं ओव्हरऑल त्यांनी सांगितलंय काय काय इंटिग्रेशन मध्ये असेल ते, की जर एखाद्या फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेतोय, इनडेफिनेट इंटिग्रेशन अँड इट्स रूल्स असं एक टायटल दिलंय आपण त्याला, काय काय रूल्स आहेत इंटिग्रेशन घ्यायचे, इनडेफिनेट इंटिग्रेशन घेण्याचे. तर एक फंक्शन दाखवलं एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे, याचं आपण इंटिग्रेशन घेऊन दाखवलं, त्याचं आन्सर काय आलं, स्मॉल एफ ऑफ एक्स आलं. ठीक आहे, हे वेगळं फंक्शन तयार झालं एक. पण त्याच्यामध्ये हा प्लस सी आपल्याला करावा लागतो. या प्लस सी ला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतो आपण त्याला. कुठे लिहिले ते, सी इज अन आर्बिटरी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हा एक काय असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असेल. या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रत्येक आन्सरमध्ये प्लस सी लिहायचंच आहे, कारण हे आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आहोत, तर इथे हा प्लस सी असेलच, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे ना. हा त्यातला छोटासा कन्सेप्ट आहे, की इंटिग्रेशन आपल्याला काय असेल ते काय करायचं. त्यानंतर याचे काही रूल्स आहेत. ठीक आहे ना. तर फर्स्ट रूल म्हणजे सम वाला रूल. दोन फंक्शनची सम जर असेल, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, आणि याचं तुम्ही इंटिग्रेशन घेतायत, तर हे तुम्हाला सगळं बेसिक माहिती आहे. म्हणजे ऑलरेडी असं काही खूप शून्यातून आपण सुरुवात करतोय असं काहीच नाहीये. तुम्ही 12th मध्ये हा चॅप्टर शिकलाय, बोर्डसाठी पण केलाय, पूर्ण 12वी मध्ये केलंय. सो तुम्हाला बेसिक तर आयडिया आहेच काय काय असेल ते. ऍडिशन असेल तर आपण सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन करणार आहेत. त्यानंतर सबट्रॅक्शन असेल तरी पण आपण काय करायचंय, सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन करायचे. ऍडिशन सबट्रॅक्शनला सेपरेट होईल इंटिग्रेशन, थोडक्यात हा त्याचा मिनिंग झाला. ठीक आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन जर आलं तर थोडंसं वेगळं आहे. मग आता ऍडिशन सबट्रॅक्शनला डायरेक्ट आपण सेपरेट करून इंटिग्रेशन घेणार आहेत. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 टाइप्स असतील ना. एक तर स्केलर मल्टिप्लिकेशन, एखादा नंबर तुम्ही त्या फंक्शनला मल्टिप्लाय करताय. फॉर एक्झाम्पल हा के हा एक नंबर आहे, स्केलर नंबर आहे. स्केलर म्हणजे नंबर असेल तो. एफ ऑफ एक्स फंक्शनला मल्टिप्लाय केलाय आपण त्याला, आणि मग तुम्ही त्याचं ते पूर्ण जे फंक्शन तयार झालं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर के ने, त्याचं आपण इंटिग्रेशन घ्यायचंय. तर इथे तो के तुम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकताय. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो. इथे पण कॉन्स्टंट काय करायचं, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं आहे. जे काही फंक्शन बाकी त्याचं तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके. आता इम्पॉर्टंट काय आहे, की इथे पहा, एक फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, याचं इंटिग्रेशनचं आन्सर तुम्हाला 5 ऑफ एक्स असं मिळालं. एक फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, त्याचं आपण इंटिग्रेशन घेतलं, आन्सर मिळालं 5 ऑफ एक्स. ठीक आहे ना. तर आता
हे जर फंक्शन एफ ऑफ एक्सच्या ऐवजी या टाइप मध्ये असेल की एफ ऑफ ए एक्स प्लस बी, एफ ऑफ एक्सच्या इथे इनपुट एक्सच्या ऐवजी काय इनपुट आहे, ए एक्स प्लस बी हा इनपुट आहे फंक्शनला, ठीक आहे. कंपोजिट टाइप फंक्शन तयार झालं म्हणजे आता हे. तर याचं इंटिग्रेशन कसं होणार की आपण जे एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन सांगितलं फाय ऑफ एक्स, त्याच टाइप मध्ये होईल. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन होणार आहे फाय ऑफ एक्स, फाय ऑफ जो इनपुट आहे आपला तोच राहील आतमध्ये, फक्त जे आतमधला जो इनपुट आहे हा वाला त्याचा डेरिव्हेटिव्ह आता डिवाइड करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करायचं ना, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचो आणि मल्टिप्लाय करायचो आपण जे आतमध्ये फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघितला आपण, बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण घ्यायचो आणि मग आतमध्ये जे फंक्शन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचो. पुढे चेन रूल म्हटलो आपण त्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये. इथे काय करायचंय, या बाहेरच्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय आणि मग जो आतला फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह आपण डिव्हिजन मध्ये लिहिणार. याचा डेरिव्हेटिव्ह ए येणार ना, ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय ए, तर तो आपल्याला 1 मध्ये घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात, ठीक आहे. हे या टाइप मध्ये होईल. बट हे कधी होणार, हे जर लिनियर असेल तर, हे आतमध्ये जर लिनियर फंक्शन असेल तरच हे असं होईल, ठीक आहे ना. बाकी क्वाड्रेटिक वगैरे आलं, क्युबिक आलं किंवा वेगळं काही फंक्शन आलं तर इथे आपण असं करणार नाहीत. तुम्ही तर नाही तर मग असं म्हणाल की बाबा असं झालं की लॉग ऑफ साइन एक्स आहे, मग असं होईल की असं या साईनचा परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड करा, असं होणार नाही आतमध्ये, ठीक आहे ना. हे कोणासाठी होईल, फक्त हे जर लिनियर फंक्शन असेल असं काहीतरी या टाइप मध्ये, एक्स प्लस बी या टाइप मध्ये, तरच ही गोष्ट पॉसिबल आहे म्हणजे, ठीक आहे. बाकी कुठे पण असं करू शकत आपण नाही. ओके, तर हे काही फॉर्म्युलाज आहेत, ठीक आहे ना. द इंटिग्रेशन ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह हे थोडं एक्सप्लेन केलं मी की जर एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला दिलाय, म्हणजे इथे पहा ना, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 दिलाय, तर मग त्या 1चं इंटिग्रेशन एक्स येणार आहे. आपण अँटी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हणजे काय सांगतो आपण, अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे, उलट असेल तेच इथे एक्सप्लेन केलंय की साईनचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस आहे तर मग कॉसचं इंटिग्रेशन काय असेल, साईन असेल, ठीक आहे ना. समजतं तुम्हाला हे. मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन आहे किंवा साईनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, तर मग साईनचं इंटिग्रेशन काय असेल, मायनस कॉस असेल. उलटी प्रोसेस असणार आहे. तर हे सगळे फॉर्म्युले आपण ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेले, त्याचे उलटे फॉर्म्युले काय होतील, इंटिग्रेशन मध्ये असतील. हे सगळे फॉर्म्युले तुमचे लर्न पण असतील, तुम्ही ऑलरेडी पाठ केलेले असणार आहेत. 12वी मध्ये आपण आहोत, 12वी झाली म्हणजे ऑलरेडी आपली. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेले आहेतच. पुढे जाऊया आपण. अजून पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण बघितले की साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असेल 1/रूट मध्ये 1 - x², तर मग तेच 1/रूट मध्ये 1 - x²चं इंटिग्रेशन काय असेल तर साइन इनव्हर्स एक्स असेल. म्हणजे उलटं जायचं थोडंसं, फक्त बाकी काही नाहीये. जे फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह साठी केलेत तेच फॉर्म्युला आता इंटिग्रेशन साठी उलट्या ऑर्डर मध्ये असतील, ठीक आहे. आता काही इथे सांगितलं सबस्टिट्यूशन्स काय काय करायचे, ते हे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितले होते सबस्टिट्यूशन्स, की रूटच्या आतमध्ये a² - x² आला तर आपण एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं आहे, ए साइन थिटा. हे स्टँडर्ड असतात, म्हणजे कॅल्क्युलस मध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये जा किंवा इंटिग्रेशन मध्ये जा, सगळीकडे हे सबस्टिट्यूशन काय आहेत, सगळीकडे सेम आहेत, म्हणजे कुठे पण आपण गेलो तरी पण. हे का असतं की याने ते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तयार होतात ना, साइन टू थिटाचा फॉर्म्युला, साइन थिटाचा फॉर्म्युला किंवा अजून काय असेल जे काही फॉर्म्युला आपण यूज करतो ट्रिग्नोमेट्री वाले, ते फॉर्म्युले तयार करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन करत असतो. इथे a² - x² जर असेल तर एक्सला आपण जर ए साइन ठेवला तर इथे काय होईल, ते a² कॉमन जाऊन 1 - sin² cos² बनतो. यासाठी ते आपण थोडंसं ह्या स्टँडर्ड गोष्टी असतात ज्या काही सबस्टिट्यूट आपण करतो ते हे तुम्हाला लर्न करावं लागेल. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण आहे आणि त्याच्यामध्ये पण आहे, ठीक आहे ना. ओके, आता हे काही मेथड्स आपल्याला शिकायचे आहेत की इंटिग्रेशनच्या काय काय मेथड्स आहेत, कुठल्या कुठल्या मेथडने आपण सॉल्व्ह करणार इंटिग्रेशन, आणि त्याचे टाइप्स आहेत, काय काय टाइपसाठी काय मेथड यूज करायची हे पण बघायचंय. सगळ्यात पहिला जो टाइप आहे तो त्यांनी सांगितलंय पहा, की जर या टाइपमध्ये इंटिग्रल्स आले, या टाइपमध्ये इंटिग्रेशन असतील, सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ना इंटिग्रेशन मध्ये आपला, तो म्हणजे त्या डिव्हिजन साठी इंटिग्रेशन करता येत नाही आपल्याला. इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन, 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्याचं आपण इंटिग्रेशन करू शकतो, ते आपण पुढे जाऊन बघणार आहेत कसं करायचं ते. पण जर डिव्हिजन आलं की डिव्हिजन मध्ये आपण काहीच करू शकत नाही, ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला डिव्हिजन साठी, इंटिग्रेशन मध्ये असं काही नाही. सो इथे काय करायचं, वेगवेगळ्या टाइपसाठी आपण वेगवेगळे मेथड यूज करणार, की जर या टाइपचं फंक्शन आपल्याकडे असेल त्याचं इंटिग्रेशन घ्यायला सांगितलं तुम्हाला. हे काय फंक्शन आहे की हा टाइप काय म्हणजे लक्षात घ्या की वरती काय की p sin x प्लस q cos x अपॉन a sin x प्लस b cos x, म्हणजे वरती sin x cos x चे टर्म्स आहेत प्लस मायनस मध्ये, खाली पण sin x प्लस मायनस cos x चे टर्म्स आहेत. एबीसीडी त्यांच्यासोबत जे काही त्यांचे कोएफिशियंट असतील पी क्यू ए बी असे या टाइपचे, तर ते असतील जे काही नंबर सोबत असतील ते, किंवा फक्त एकटाच p sin x आहे किंवा फक्त p cos x आहे वरती न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये a sin x प्लस b cos x आहे, ठीक आहे. म्हणजे वरती फक्त sin x चा टर्म आहे आणि खाली sin x प्लस cos x आहे.
किंवा फक्त वरती कॉसचा टर्म आहे, खाली साईनचा पण आहे, कॉसचा पण आहे, किंवा वरती साइन एक्स प्लस कॉस एक्स दोन्ही पण आहेत, काहीतरी नंबर त्यांना मल्टिप्लाय आहेत ऑलरेडी, म्हणजे डिव्हिजन मध्ये साइन एक्स आणि कॉस एक्स आहेच म्हणजे, ठीक आहे. या टाईपचा जर फॉर्मॅट असेल, किंवा इथे अजून एक सांगितलंय की हा जर फॉर्मॅट असेल ए ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी ई रेस टू एक्स प्लस डी, हे आपण दोन जे सांगितले वरचे ते साइन कॉस बद्दल बोललो आपण. हे सोडून जर या टाइप मध्ये जरी असेल ई रेस टू एक्सचा फॉर्मॅट ए ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन मध्ये सी ई रेस टू एक्स प्लस डी, तर याला सुद्धा आपण काय करणार आहेत, हीच मेथड यूज करायची जी आपल्याला त्यावरच्या साइन कॉस साठी यूज करायची. बरं, ही मेथड म्हणजे काय मग, की जो न्यूमरेटर आहे आपल्याकडे, त्या न्यूमरेटरला आपण काय करणार ना, एक कॉन्स्टंट नंबर ए जो की आपल्याला माहित नाही अजून, तो ए इंटू डिनॉमिनेटर आणि प्लस दुसरा नंबर बी घ्यायचा आहे, त्या बी सोबत काय असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटरला काय लिहिणार आपण आता, ए इंटू तो डिनॉमिनेटर जो आहे तोच प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर करणार आणि सेपरेट डिवाइड करून आपल्याला सॉल्व्ह करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथे असं आहे, तर याला आपण काय करणार ना, न्यूमरेटर जो आहे त्याला आपण काय करायचंय, एक ए इंटू हा जो न्यूमरेटर आहे पहिल्यापासून घेऊ आपण त्याला, की न्यूमरेटरला आपण चेंज काय करणार, समजा की न्यूमरेटर तुम्हाला दिला इथे ए ई रेस टू एक्स प्लस बी, आपल्याला याला काय लिहायचंय, ए सोबत याचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी हे सेम फंक्शन ए ई रेस टू एक्स प्लस बी आणि प्लस बी सोबत याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे तो काय होईल, ए ई रेस टू एक्स होईल फक्त. या टाइप मध्ये आपण तयार करणार. आणि हे जे इथे डिव्हिजन मध्ये आहे डिनॉमिनेटर आपला तो काय की सी ई रेस टू एक्स प्लस डी, तर तो इथे काय होईल, प्रत्येकाला सेपरेट डिवाइड होईल फक्त, सी ई रेस टू एक्स प्लस डी, सी ई रेस टू एक्स प्लस डी. ओके, मी थोडं चुकीचं लिहिलं, आता मी करेक्ट करतो याला. आपण काय म्हटलं होतं, न्यूमरेटरला काय लिहायचंय, ए इंटू डिनॉमिनेटर लिहायचं होतं, पण मी तो परत न्यूमरेटरच लिहून घेतला, ठीक आहे ना. तर हा काय इथे काय पाहिजे, इथे काय पाहिजे, पहिल्या ए सोबत पाहिजे डिनॉमिनेटर जो होता तोच, म्हणजे सी ई रेस टू एक्स प्लस डी, आणि बी सोबत पाहिजे याचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा, म्हणजे सी ई रेस टू एक्स. ठीक आहे, तर हे काय झालं, सेपरेट आपण डिवाइड केलं. पहिल्या टर्म मध्ये हे दोन कॅन्सल होतील, फक्त एकटा ए राहील. दुसऱ्या टर्म मध्ये काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे तो लॉग ऑफ डिनॉमिनेटर होणार आहे. ठीक आहे, शॉर्टकट आपण बघूयात तो. असं कधी आलं की एक फंक्शन आहे खाली एफ ऑफ एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल वरती एफ डॅश ऑफ एक्स, याचं इंटिग्रेशन घेताना आपण काय सांगणार आन्सर, लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे ना, प्लस सी. हा शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवायचा, नंतर पाहणार पण आहोत आपण, पण आता हे मध्ये आलं म्हणून सांगतो तुम्हाला मी. मेथड लक्षात ठेवा काय करायचं ते, हे कसं सॉल्व्ह करायचं क्वेश्चन ते आपण क्वेश्चन मध्ये करू. तुम्हाला फक्त मेथड समजून घ्यायची. आता न्यूमरेटरला हा जर टाइप असेल, या 2-3 टाइपचा जर फॉर्मॅट असेल क्वेश्चन मध्ये, तर आपण काय करायचंय, न्यूमरेटरला ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर या फॉर्मॅट मध्ये चेंज करायचे आणि मग तिथून पुढे आपण ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, ते कसं सॉल्व्ह करणार आपण क्वेश्चन मध्ये पाहूयात. ओके, सेकंड टाइप जो दिलाय तो म्हणजे काय की आता हे क्वाड्रेटिक साठी सांगितलंय की तो डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक टर्म असेल, हे वाला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, किंवा रूट मध्ये क्वाड्रेटिक आहे अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे ना, किंवा न्यूमरेटर मध्येच क्वाड्रेटिक आहे, न्यूमरेटर मध्ये रूटच्या आतमध्ये क्वाड्रेटिक आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. न्यूमरेटर मध्ये जर रूट नसेल तर याचा काही मिनिंग नाही मग, कारण आपण डायरेक्ट सेपरेट इंटिग्रेशन करून सॉल्व्ह करू. बट जर रूटच्या आतमध्ये न्यूमरेटर मध्ये आहे क्वाड्रेटिक टर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, तर या तिन्ही फॉर्मॅट साठी सेम मेथड आहे. ती मेथड म्हणजे काय असणार आहे की तुम्हाला स्क्वेअर कम्प्लीट करायचं. तुम्ही स्टँडर्ड 10th मध्ये असताना क्वाड्रेटिकची एक मेथड आपण शिकलोय, ज्याचं नाव असतं की कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड असते, नाव आहे की कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. त्या मेथडमध्ये काय करतो आपण की हा जो क्वाड्रेटिक दिलेला असतो याचा स्क्वेअर कम्प्लीट करतो. तर तीच प्रोसेस इथे पुढे करायची आहे की जो हा ए असेल तुम्ही कॉमन घेऊन टाका पूर्ण टर्म मधून. म्हणजे हा ए स्क्वेअर झाला, पहिला टर्म तयार झाला, हा सेकंड टर्म तयार झाला. तुम्हाला काय करावं लागतं, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर तिथे कम्प्लीट करावा लागतो. हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी समजून सांगेल तुम्हाला, पण हे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया तुम्हाला ऑलरेडी आहे. म्हणजे काय करतोय आपण ते फक्त आपण रिवाइज करतोय की जर क्वाड्रेटिक आलं तर आपण स्क्वेअर कम्प्लीट करायचं. कसा कम्प्लीट करतो आपण त्या एक्झाम्पल मध्ये पाहूया. ठीक आहे, आणि मग ते स्क्वेअर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. 1/x² मायनस a² फॉर्म्युला आहे. इथे सांगितलं पण आहे की हा जो फॉर्मॅट आहे 1/x² प्लस a², 1/a² मायनस x², किंवा 1/x² मायनस a², या तिन्ही पैकी कुठल्या तरी एका फॉर्मॅटमध्ये ते इक्वेशन तयार होईल. तो क्वेश्चन तयार होईल म्हणजे स्क्वेअर कम्प्लीट केल्यानंतर, कारण हा एक स्क्वेअर बनणार. इथे पाहना आता काय झालं ते, हा एक स्क्वेअर कम्प्लीट होणार या ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हे जे काय बाकी राहील याला कॅल्क्युलेट करून सेकंड टर्म तयार झाला.
म्हणजे हा काय तयार झाला, हा एक टर्मचा स्क्वेअर दुसरा आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर या फॉर्मॅटमध्ये प्लस किंवा मायनस जे काय असेल ते हे या फॉर्मॅटमध्ये बनणार आहे. आणि या फॉर्मॅटचे आपल्याकडे फॉर्म्युले असतात. तुम्ही फॉर्म्युले पाठ केले असतील डेरिव्हेटिव्हचे मागच्या वर्षी, म्हणजे या वर्षी, सॉरी मागच्या वर्षी म्हणजे काय, याच वर्षी आता बोर्ड पण तुम्ही दिली आहेत. तर फॉर्म्युले सगळ्यांनी लर्न केले असतील. हे सगळे फॉर्म्युले आपण इथे यूज करणार आहे. ठीक आहे, ओके. तर हे झालं जर तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रेटिक आहे, वरती 1 अपॉन क्वाड्रेटिक, 1 अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक, किंवा न्यूमरेटर मध्येच रूट मध्ये क्वाड्रेटिक. या सगळ्यांसाठी काय करायचं, स्क्वेअर कंप्लीट करायचं आहे. आणि स्क्वेअर कंप्लीट झाल्यानंतर मग आपण काय करणार, आपल्याकडे जे फॉर्म्युले असतात हेच ते फॉर्म्युले 1 अपॉन रूट वाले पण 1 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, सगळे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत ऑलरेडी. त्या फॉर्मॅटमध्ये आपलं इंटिग्रेशन तयार झालं की आपण तो फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करायचं. इथे पण तेच होईल, रूटच्या आत क्वाड्रेटिक, तुम्हाला रूटच्या आतमध्ये स्क्वेअर कंप्लीट करायचं आहे. तर रूटच्या आतमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, या टाईपचा फॉर्मॅट तयार होईल त्या क्वेश्चन मध्ये. हा तयार झाला की आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे आपण काय करतोय की त्या फॉर्म्युलामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करतोय त्या गिव्हन क्वेश्चनला. तो त्या फॉर्म्युला फिट झाला की आपण तो फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करायचं क्वेश्चनला. ठीक आहे, तर हे दोन आपण टाईप आतापर्यंत बघितले. पहिल्यामध्ये आपण ते साइन कॉस वरती खाली साइन कॉस, किंवा इरेस टू एक्स टर्म वरती खाली पण इरेस टू एक्स टर्म, अशा टाईपचा क्वेश्चन बघितला. की तो फर्स्ट जो टाईप बघितला आपण, तो फर्स्ट टाईप, त्याच्यामध्ये आपण काय करतोय की न्यूमरेटरला लिहितोय ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, सेपरेट डिवाइड करून तिथून पुढे आपण ते सॉल्व्ह करणार क्वेश्चन. सेकंड टाईप बघितला आपण 1 अपॉन क्वाड्रेटिक, 1 अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक किंवा न्यूमरेटर मध्ये क्वाड्रेटिक, स्क्वेअर कंप्लीट करून मग तो फॉर्म्युला टाईप मध्ये बनणार, तिथून पुढे तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, थर्ड टाईप पाहू आता काय ते. थर्ड टाईप मध्ये काय, खाली क्वाड्रेटिक आहे वरती लिनियर आहे. ठीक आहे ना, डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक टर्म आहे आणि न्यूमरेटरला लिनियर टर्म आहे. तर असं जर असेल, आता दोन्ही तिन्ही फॉर्मॅट तुम्ही चेक करू शकता. इथे पहा, हा क्वाड्रेटिक त्याच्यावरती लिनियर, पुन्हा हा रूट मध्ये आता हा टर्म आणि वरती त्याचा तो लिनियर. तिसरा फॉर्मॅट काय, एक लिनियर आणि एक रूट मध्ये क्वाड्रेटिक, या टाईप मध्ये दिलंय. म्हणजे लिनियर अपॉन क्वाड्रेटिक, लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक किंवा लिनियर इंटू रूट मध्ये क्वाड्रेटिक, हे 3 टाईप आहेत. या फॉर्मॅटचा जर क्वेश्चन असेल आपल्याकडे, टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करायचंय, हा जो लिनियर टर्म आहे आपल्याकडे पी एक्स प्लस क्यू, पी एक्स प्लस क्यू, पी एक्स प्लस क्यू, या लिनियर टर्मला आपण काय सबस्टिट्यूट करणार की ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ तो क्वाड्रेटिक टर्म. तो जो क्वाड्रेटिक असेल, मग तो एकटा क्वाड्रेटिक आहे की रूटच्या आतमध्ये क्वाड्रेटिक आहे, जो काय असेल तो, बट त्या क्वाड्रेटिकचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ए इंटू तो डेरिव्हेटिव्ह आणि प्लस बी, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या लिनियरला लिहायचं आहे आणि त्यानंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर इथे काय होईल, म्हणजे इथे बघा ना, डिव्हिजन मध्ये जर आपण विचार केला, थोडा फक्त विचार करायचा आता काय होऊ शकतं. म्हणजे इथे काय होणार पहा, आपण याला चेंज केलेला असेल, हा जो पी एक्स प्लस क्यू आहे आपण याला हे चेंज केलं असेल आणि याच्या डिनॉमिनेटरला तो क्वाड्रेटिक आहे. ठीक आहे, मग इथे काय होईल, तो क्वाड्रेटिक सेपरेट डिवाइड झाला इथे आणि सेपरेट डिवाइड झाला इथे. आता इथे काय फॉर्मॅट तयार होणार आहे, खाली एक फंक्शन आहे क्वाड्रेटिक वाला, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आपण ऑलरेडी लिहिलेलाच आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा फंक्शन, एक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन तो फंक्शन, म्हणजे मगाशी आपण जो शॉर्टकट बघितला एफ असा असेल, डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल, तर आपण काय सांगतो आन्सर या इंटिग्रेशनचं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सांगतो. ठीक आहे ना, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी सांगतो आन्सर. तर तो या फॉर्मॅटमध्ये हा पहिला टर्म तयार होईल. आणि सेकंड टर्म मध्ये काय बनणार, हा तर कॉन्स्टंट नंबर असेल काहीतरी, तो बाजूला गेला की 1 अपॉन मध्ये खाली क्वाड्रेटिक, म्हणजे पुन्हा स्क्वेअर कंप्लीट करून मग त्याला सॉल्व्ह करायचंय. याच्या पहिली जी मेथड बघितली आपण ती मेथड, दोन इंटिग्रल सेपरेट करावे लागतील. पहिल्यामध्ये तो लॉग ऑफ डिनॉमिनेटर हा शॉर्टकट बनेल, दुसऱ्यामध्ये त्याला 1 अपॉन क्वाड्रेटिक बनणार आहे, कॉन्स्टंट बी बाजूला घेतला तर त्या क्वाड्रेटिकला स्क्वेअर कंप्लीट करून मग पुन्हा सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर ही मेथड झाली या टाईपच्या क्वेश्चनसाठी. जर तुम्हाला लिनियर अपॉन क्वाड्रेटिक हा फॉर्मॅट आला, किंवा लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक, लिनियर इंटू रूट मध्ये क्वाड्रेटिक. ठीक आहे, हा झाला तो थर्ड टाईप आतापर्यंत आपण बघितलेला. त्याच्या पुढे जाऊया आता. याच्या पुढे म्हणजे काय की इथे साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचे टर्म असतील. न्यूमरेटर मध्ये काहीच नाहीये, न्यूमरेटर मध्ये 1 आहे सगळीकडे. ठीक आहे ना, डिनॉमिनेटर मध्ये काय असणार, एक तर फक्त साइन स्क्वेअरचा टर्म आहे, ए प्लस बी साइन स्क्वेअर असं काहीतरी इथे सांगितलंय, ए प्लस बी साइन स्क्वेअर किंवा ए प्लस बी कॉस स्क्वेअर किंवा ए साइन स्क्वेअर प्लस बी कॉस स्क्वेअर असं पण चालेल, नाहीतर ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं पण चालेल. पण स्क्वेअर पाहिजेत त्याच्यामध्ये, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर ते टर्म्स तयार व्हायला पाहिजेत. इथे तो ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलाय खरं आपण, पण तो ब्रॅकेटचा स्क्वेअर ओपन केला की पुन्हा ते साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर बनणारच आहे. म्हणजे ठीक आहे ना, दुसरा कॉन्स्टंट टर्म काही का असे ना, पण त्याच्यामध्ये आपली कंडिशन काय, डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचे टर्म्स असायला पाहिजेत. एकटा साइन स्क्वेअर असो, ए प्लस बी साइन एक्स, ए प्लस बी साइन स्क्वेअर किंवा ए प्लस बी कॉस स्क्वेअर,
किंवा मग ए साइन स्क्वेअर प्लस बी कॉस स्क्वेअर असं काही पण असेल, दोन्ही पण स्क्वेअर स्क्वेअर असतील. या कुठल्या पण टाईपचा जर क्वेश्चन तयार झाला आता, तर त्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, आपण काय करणार आहेत ना, प्रत्येक टर्मला म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सगळ्याला आपण डिवाइड करणार आहेत कॉस स्क्वेअर एक्स ने. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे आता, पण हे स्क्वेअर वाले सगळे पाहिजेत. मग वरती काय होईल, 1 कॉस स्क्वेअर झाला की तो झाला सेक्स स्क्वेअर. वरती सगळ्यांच्या न्यूमरेटर मध्ये सेक्स स्क्वेअर बनणारच आहे, ठीक आहे ना. आणि खाली कॉस स्क्वेअर ने डिवाइड होईल, तर कॉस स्क्वेअरचा असेल तर टर्म कॅन्सल होऊन जाईल, बरोबर की नाही. साइन स्क्वेअर असेल तर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर बनणार आहे. जिकडे साइन स्क्वेअर तिकडे टॅन स्क्वेअर बनेल, जिकडे कॉस स्क्वेअर तिकडे 1 बनेल. आणि जिकडे काहीच नाहीये, समजा ए हा, तर ए अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय बनणार, सेक्स स्क्वेअर बनणार. म्हणजे आपण काय करतो, सगळ्यांना त्या सेक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करतो. थोडक्यात प्रत्येक टर्म हा एकतर टॅन स्क्वेअर मध्ये झालेला असेल किंवा मग तो सेक्स स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झालेला असेल. न्यूमरेटर मध्ये मात्र सेक्स स्क्वेअर बनणारच आहे ऑलवेज, ठीक आहे ना. मग आपण त्यानंतरच्या पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, जर डिनॉमिनेटर मध्ये कुठे सेक्स स्क्वेअरचा टर्म तयार झाला असेल, तर आपण त्याला काय लिहिणार, सेकंड आयडेंटिटी यूज करायची ट्रिग्नोमेट्रीची, 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहायचा आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सगळा तुमचा टॅन मध्ये तयार झाला पाहिजे, न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी सेक्स स्क्वेअर तयार झालेलाच आहे. असं झाल्यानंतर आपण काय करायचं, मग तो टॅन एक्स जो आहे डिनॉमिनेटरला, त्याला आपण टी सबस्टिट्यूट करणार आहेत. त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर डीएक्स तो वरती असेल न्यूमरेटर मध्ये, तो डीटी होऊन जाईल. आणि खाली सगळा टर्म जो असेल तो टी मध्ये तयार होईल, क्वाड्रेटिक. तो टी मध्ये क्वाड्रेटिक झाला की आपण त्याला कम्प्लीट स्क्वेअर बनवून त्याला सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे ना. ही मेथड आहे. म्हणजे पहिली स्टेप काय असेल, कॉस स्क्वेअरने सगळ्यांना डिवाइड करायचे. सेकंड स्टेप असेल, जर डिनॉमिनेटर मध्ये खाली जर सेक्स स्क्वेअरचा टर्म तयार झाला असेल कुठे, त्याला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहिणार आहेत. आणि त्यानंतर काय करायचंय, मग टॅन एक्सला सबस्टिट्यूट करायचंय टी म्हणून. म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स तो न्यूमरेटर आहे, तो सगळा डीटी बनेल. त्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह होईल, ठीक आहे. हा झाला नेक्स्ट टाईप. अजून पण टाईप बाकी असेल, तो म्हणजे काय की आता साइन कॉसचे स्क्वेअर नाही आहेत, डिनॉमिनेटरलाच बघतोय आपण 1/1/1/1 सगळं, बट तिथे स्क्वेअर नाहीत. आता फक्त साइन आणि कॉस आहेत. ए प्लस बी कॉस एक्स, ए प्लस बी साइन एक्स, ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस एनी कॉन्स्टंट सी. म्हणजे आता स्क्वेअरचे टर्म नाहीयेत, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर नाहीये, एकटा साइन आहे एकटा कॉस आहे किंवा साइन प्लस कॉस आहे, ठीक आहे. या टाइप मध्ये जर असेल तर आता काय करायचं, आता आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करणार टॅन एक्स बाय 2 म्हणजे टी, ठीक आहे. अशा टाइपचा क्वेश्चन तयार झाला या फॉर्मॅटमध्ये, तर काय सबस्टिट्यूट करायचं डायरेक्टली, टॅन एक्स बाय 2 म्हणजेच टी सबस्टिट्यूट करायचं. इथून काय होतं ना, इथून डीएक्स ची व्हॅल्यू मिळते 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, अशी डीएक्स ची व्हॅल्यू मिळते. तुम्हाला जर साइन लागत असेल, साइन एक्स क्वेश्चन मध्ये साइन एक्स असेल तर तो बनतो 2 टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. जर तुम्हाला कॉस एक्स पाहिजे असेल तर तो बनतो 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे सगळे चेंजेस मग तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये करावे लागतात, ठीक आहे ना. या टाइपचा क्वेश्चन जर असेल की ज्याच्यामध्ये न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला साइन एक्स एकटा आहे किंवा कॉस एक्स एकटा आहे, ए प्लस साइन एक्स ए प्लस कॉस एक्स या टाइप मध्ये काहीतरी, किंवा साइन कॉस दोन्ही पण आहेत, तर आपण काय करणार, टॅन एक्स बाय 2 म्हणजे टी सबस्टिट्यूट करणार. ही स्टँडर्ड मेथड झाली, आता स्टार करून ठेवायला लागेल याला. हे असं केल्यानंतर काय काय चेंज मिळतो आपल्याला, डीएक्स असा तयार होतो, साइन एक्स असा तयार होतोय, कॉस एक्स असा तयार होतोय. यांना काय करायचं, आपण हे सगळं घेऊन क्वेश्चन मध्ये रिप्लेस करायचे आणि त्यानंतर तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे, ठीक आहे ना. स्टार्ट क्वेश्चन सुरुवात जी करायची असेल क्वेश्चनची ती याने करावं लागेल तुम्हाला, की तुम्हाला पहिले तो टॅन एक्स बाय 2 म्हणजे टी अज्युम करायचं, तो टी आहे म्हणून. त्यानंतर बाकी सगळं हे साइन कॉस आणि डीएक्स चेंज करायचे, ठीक आहे. हे सगळं ही त्याची मेथड असेल. स्क्वेअर असतील तर वेगळी मेथड आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असेल तर वेगळी मेथड आहे. जर स्क्वेअर नसतील तर ही आत्ता बघितली आपण ती मेथड, ओके. त्यानंतर आता हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मी तुम्हाला जे सुरुवातीला बोललो की इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशन आपण 2 फंक्शन्स घेऊ शकतोय. मल्टिप्लिकेशन साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डिव्हिजन साठी फॉर्म्युला नाही, ठीक आहे ना. सो मल्टिप्लिकेशन जर आलं तर काय करायचं क्वेश्चन मध्ये, की 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलं इथे u इंटू व्ही, याला बाय पार्ट्स म्हणतो आपण, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हे म्हणजेच मल्टिप्लिकेशन साठी फॉर्म्युला यू इंटू व्ही साठी हा फॉर्म्युला असेल, त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणतात. तो फॉर्म्युला काय की यू इंटू व्ही मध्ये काय करायचं, आपल्याला पहिले तुम्हाला ठरवावं लागेल की यू कोण आणि व्ही कोण असणार आहे. म्हणजे पहिला फंक्शन कोण आणि दुसरा कोण यांची ऑर्डर आपल्याला फिक्स करायची. सगळ्यात पहिले ऑर्डर कशी फिक्स करणार, तर ती ऑर्डर फिक्स करण्यासाठी हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे किंवा हे सिक्वेन्स आहे. हा एक तो काय सिक्वेन्स सांगतो आपण, LIATE हा सिक्वेन्स सांगतो. एल म्हणजे काय असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे,
आय म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ठीक आहे ना. ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन असेल, एक्स स्क्वेअर एक्स क्यूब ए 2x² जे काय असेल ते. टी म्हणजे काय असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, आणि ई म्हणजे शेवटचा काय तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. या ऑर्डरमध्ये तुम्हाला फंक्शन्स अरेंज करावे लागतील. जे काही दोन फंक्शन तुम्हाला सांगितलेत मल्टिप्लिकेशन मध्ये, ज्या दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे म्हणजे, तर त्यातला तो पहिला फंक्शन कोण आणि दुसरा कोण हे ठरवावं लागेल ना पहिल्यांदा. यू म्हणजे कोण आणि व्ही म्हणजे कोण. डेरिव्हेटिव्ह मध्ये असं काही नसतं, कोणी पण कुठे पण चालतो आपल्याला. इंटिग्रेशन मध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. हा का इम्पॉर्टंट असतो, ते इंटिग्रेशन घेणं सोपं जावं म्हणून हा सिक्वेन्स बनवलाय. की जो सेकंड जो फंक्शन आहे, इथे बघा आता फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला काय असतो की पहिला फंक्शन सेम ठेवायचा आपल्याला, सेकंडचं इंटिग्रेशन मायनस एक मोठं इंटिग्रेशन आहे ज्याच्या आतमध्ये फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आता, आणि इंटू सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. हा दोघांचा जो मल्टिप्लिकेशन तयार होईल, या पूर्ण ब्रॅकेटचं इंटिग्रेशन घेतोय आपण बाहेर पुन्हा, कळलं ना. म्हणजे फर्स्ट फंक्शन सेम ठेवतोय, सेकंडचं इंटिग्रेशन, पुन्हा एका मोठ्या इंटिग्रेशनच्या आतमध्ये फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंडचं इंटिग्रेशन. म्हणजे आपल्याला सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं पुन्हा पुन्हा. म्हणून सेकंड फंक्शन असा पाहिजे ज्याचं आपण इंटिग्रेशन सहज घेऊ शकतोय, ठीक आहे. म्हणून हा तुम्हाला फॉर्मॅट जो सिक्वेन्सचा दिलेला आहे तो यूज करायचा आहे, की पहिलं फंक्शन कोण घ्यायचं, सेकंड फंक्शन कोण घ्यायचा. तर सेकंड फंक्शनसाठी काय असेल, हा सिक्वेन्स मॅटर करेल LIATE. या सिक्वेन्समध्ये आपल्याला अरेंज करायचे ते फंक्शन्स. पहिला फंक्शन जर लॉग असेल तर त्याला आधी घ्यायचं पहिल्यांदा, एक्सपोनेन्शियल शेवटी ठेवायचे, किंवा ट्रिग्नोमेट्रिक असेल तर नंतर असेल, लॉगचा आधी असेल. या सिक्वेन्समध्ये फंक्शन अरेंज केल्यानंतर जो पहिला येतो यू आपला, जो सेकंड असेल तो व्ही असेल आपला, ठीक आहे. मग त्यानुसार हे सगळं अरेंज होईल. यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही, आणि या पूर्ण ब्रॅकेटचं हे इंटिग्रेशन, ठीक आहे. हा तो बाय पार्टचा फॉर्म्युला झाला. फॉर्म्युला तुम्हाला लर्न पाहिजे, बाकी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना करूयाच. आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, LIATE, ठीक आहे. ओके. त्यानंतर ही एक आणखी मेथड आहे, मेथड ऑफ पार्शियल फ्रॅक्शन्स. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय पाहिजे आपल्याकडे या टाईपचं फॉर्मॅट पाहिजे ना, की 2-3 गोष्टी आता याच्यामध्ये. की हा एक पहिला फॉर्मॅट दिलाय, की वरती एक लिनियर फंक्शन आहे आणि खाली एक क्वाड्रेटिक आहे, त्याला फॅक्टराइज करून लिहिलंय. म्हणजे आपण इथे मी पुन्हा लिहितो, वरती असं दिलंय की px प्लस क्यू हा लिनियर टर्म आहे. डिनॉमिनेटरला काय केलंय, x मायनस ए इंटू एक्स मायनस बी, हे दोन फॅक्टर असलेला क्वाड्रेटिक असेल. हा दोन फॅक्टर म्हणजे क्वाड्रेटिक आहे हा, ठीक आहे. या टाईपचं जर असेल क्वेश्चन ज्याचे आपल्याकडे फॅक्टर्स आहेत, तर आपण काय करायचं याला, की हे जो पहिला जो फॅक्टर आहे हा एक्स मायनस ए, तो एच्या खाली लिहायचा आहे. ए म्हणजेच एक्स मायनस ए, आणि प्लस बी म्हणजे सेकंड फॅक्टर एक्स मायनस बी जो काय असेल तो. म्हणजे आपण काय करणार, हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला आपण असं लिहिणार या फॉर्मॅटमध्ये, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर. इथून ए आणि बी ची व्हॅल्यू माहित नसते, ती फाइंड करावी लागते. ते पुन्हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण करू, ठीक आहे. सॉल्व्ह नंतर हा एक टाईप झाला. सेकंड टाईप मध्ये काय असेल आता, की बघा ना, वरती जर क्वाड्रेटिक असेल, वरती जर क्वाड्रेटिक दिला की px² प्लस qx प्लस r, तर वरती क्वाड्रेटिक म्हटलं की खाली आपोआप क्युबिक बनणार. म्हणजे 3 फॅक्टर वाला खाली टर्म असेल, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी, एक्स मायनस सी, ठीक आहे ना. तर इथे काय होईल की ए सोबत पहिला फॅक्टर एक्स मायनस ए, बी सोबत सेकंड फॅक्टर एक्स मायनस बी, आणि सी सोबत थर्ड फॅक्टर एक्स मायनस सी. जो काही फॅक्टर इथे तयार झाले असतील ते फॅक्टर आपण तिकडे यूज करायचे, ठीक आहे. आणि मग हे याचं इंटिग्रेशन म्हणजेच याचं इंटिग्रेशन, या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन, ठीक आहे. या टाईपमध्ये आपण त्याला सॉल्व्ह करणार आहेत. तिथे ABC ची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. ही कशी फाइंड करायची पुन्हा एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघायचं, ठीक आहे. हे मेथड तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी, म्हणजे आपण असं अजिबात नाही की आपण काहीच केलं नाहीये. बेसिक गोष्टी केल्यात, क्वेश्चन पण तुम्ही बोर्डसाठी सॉल्व्ह केलेत, सगळी प्रॅक्टिस पण केली असेल बऱ्यापैकी, भरपूर क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेले असतील. आता फक्त मी रिव्हिजन करतोय की काय काय टाईप आपल्याकडे आहेत आणि कसं करायचं असतं, आठवण राहावी म्हणून आपण ते करतोय. ओके. नेक्स्ट जो टाईप आहे याच्यामध्ये काय असणार आहे ना, की थोडंसं इथे आता कट झाला तो पार्ट, पण इथे काय असेल, वरती एक समजा लिनियर आहे असा px प्लस क्यू, आणि डिव्हिजन मध्ये काय ना एकच फॅक्टर, बट तो रिपीट झाला म्हणजे तो स्क्वेअर झाला त्या फॅक्टरचा. तोच फॅक्टर सेम फॅक्टर रिपीट झाला म्हणजे त्या फॅक्टरचा स्क्वेअर झाला. तर याला आपण काय करणार, याला आपण एच्या खाली तो फॅक्टर एकदा सिंगल टाइम लिहिणार पहिल्यांदा, एक्स मायनस ए म्हणून. प्लस आता बीच्या खाली करताना काय करायचं, बी सोबत घेताना काय करणार आपण, त्या फॅक्टरचा स्क्वेअर आहे ना आपल्याकडे हायेस्ट पॉवर, तर इथे काय करायचं आपण एक्स मायनस एचा स्क्वेअरच घ्यायचा आहे. म्हणजे हे जर असं फंक्शन असेल की px प्लस क्यू अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, तर याला आपण चेंज करून काय लिहिणार आहेत, ए अपॉन एक्स मायनस ए त्या फॅक्टरचा पॉवर 1 प्लस बी अपॉन त्याच फॅक्टरचा पॉवर 2, ठीक आहे ना, या टाईपमध्ये. ओके. त्यानंतर पुढचा जो टाईप असेल त्या याच्यामधलाच, तो काय असणार आहे, की जर असं दिलंय आता
की वरती एक क्वाड्रेटिक तयार केला पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस सी, आणि मग खाली असं दिलंय एक्स मायनस ए हा जो फॅक्टर आहे याचा स्क्वेअर आहे, आणि एक्स मायनस बी तिसरा एक आणखी एक वेगळा फॅक्टर आहे. इथे म्हणजे रिपीटेड फॅक्टर्स आहेत, कळलं ना, इथे रिपीटेड फॅक्टर्स आहेत. एक्स मायनस ए पुन्हा एकदा एक्स मायनस ए डबल असेल तो म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला, डबल असेल म्हणजे काय त्याचा स्क्वेअर झाला, तिसरा फॅक्टर वेगळा एक्स मायनस बी. इथे आपण काय करायचं आता, तोच फॉर्मॅट असेल, एच्या खाली तो जो रिपीट झाला स्क्वेअर वाला फॅक्टर आहे त्याचा पॉवर 1 लिहायचा पहिल्यांदा एक्स मायनस ए, प्लस बी सोबत आता काय करायचं त्याचा स्क्वेअर घ्यायचा, आता एक्स मायनस एचा स्क्वेअर आपण घेणार, आणि नंतर सी सोबत काय करायचं, हा जो थर्ड फॅक्टर आहे वेगळा तो फॅक्टर आपण इथे लिहायचा एक्स मायनस सी. ठीक आहे, म्हणजे पहिला काय असेल की एच्या खाली एक्स मायनस ए, नंतर बी सोबत एक्स मायनस एचा स्क्वेअर, नंतर सी सोबत एक्स मायनस बी या टाईपमध्ये. ठीक आहे, तर हे त्याच टाईप थोडंसं असेल, फक्त इथे तिसरा एक फॅक्टर आणखी वेगळा असेल तर तो सी सोबत तिसरा सेपरेट करायचा, एवढंच आहे. आता त्यानंतर असं दिलंय की वरती एक क्वाड्रेटिक फॅक्टर आहे पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर, हा एक क्वाड्रेटिक टर्म आहे वरती, त्याच्यामध्ये खाली डिनॉमिनेटरला एक लिनियर फॅक्टर दिलाय एक्स मायनस ए, आणि दुसरा दिला तो क्वाड्रेटिक फॅक्टर दिलाय, जो एक एक्स मायनस ए होताच लिनियर फॅक्टर, दुसरा जो आहे तो क्वाड्रेटिक आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, किंवा ए एक्स असेल काय असेल ते. असं असेल तर आपण काय करायचं आता की हा जो लिनियर फॅक्टर आहे ना, हा तर आपण ए सोबत घेणारच आहेत, ए अपॉन एक्स मायनस ए प्लस, आता या क्वाड्रेटिकचं काय करायचं, तर क्वाड्रेटिकला आपण काय करू, वरती बी एक्स प्लस सी घ्यायचा, एक बी एक्स प्लस सी, थोडंसं इथे वेगळं आता. आतापर्यंत आपण हे सगळं सिंगल सिंगल ए बी सी घेत आलो वरती, इथे काय होणार आहे, जर खाली क्वाड्रेटिक फॅक्टर जर असेल तर तुम्हाला वरती तो लिनियर दाखवायचा बी एक्स प्लस सी, आणि मग हा जो क्वाड्रेटिक आहे तो इथे आपण खाली लिहायचा एक्स एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, जे काय असेल ते, जो काय तो क्वाड्रेटिक असेल तो खाली असेल. हे थोडंसं वेगळं करायचंय, लिनियर फॅक्टर सोबत ए असेल वरती, जो क्वाड्रेटिक फॅक्टर त्यासोबत काय असेल तर बी एक्स प्लस सी असेल. ठीक आहे, इथून एबीसीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावं लागतात म्हणजे, आणि त्यानंतर आपण ते आन्सर काढतो. ठीक आहे, तर हे झालं पार्शल फ्रॅक्शन. याचे काय काय याचे पार्शल फ्रॅक्शन मध्ये पण काय वेगवेगळे टाइप्स आहेत, काय टाइपचा क्वेश्चन असेल तर आपण काय सबस्टिट्यूट करायचं हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके, तर हे सगळं थेरेटिकल पार्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय झालं ना की फॉर्म्युला जे असतात ते आपण काही जास्त, मी तिथे फॉर्म्युला दाखवलं नाही क्वेश्चन पीपीटी मध्ये, कारण फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत, सगळे पुस्तकात पण आहेत, तुम्हाला फक्त ते पाठ करायचे फॉर्म्युले सगळे. ठीक आहे ना, फॉर्म्युले पाठ असतील तर आपोआपच सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. पण हा जो चॅप्टर इंटिग्रेशन हा फॉर्म्युला शिवाय होणार नाही, तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ करावे लागतील इंटिग्रेशनचे, स्टँडर्ड इंटिग्रेशन, ते 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या टाईपचे, 1 अपॉन रूट वाले एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टाईपचे, की ते न्यूमरेटर मध्ये असतात रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बरेचसे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, ते सगळे तुम्हाला लर्न करावे लागतील. ओके, आता इथे काय सांगितलं आणखी एक, की हा जर अशा टाईपचे जर क्वेश्चन आपल्या समोर आले, समजा अशा टाईपचे म्हणजे काय, की एकदा आपण याला थोडंसं व्यवस्थित करू. ठीक आहे, ओके, या टाईपचे क्वेश्चन जर आले की इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन पी इंटू रूट क्यू, म्हणजे इथे इथे दिलंय ते, तो पी म्हणजे एक लिनियर फॅक्टर, क्यू म्हणजे रूटच्या आतमधला पण लिनियर फॅक्टर, असं जर असेल म्हणजे dx अपॉन एक लिनियर फॅक्टर, रूट मध्ये पण लिनियर फॅक्टर, असा फॉर्मॅट दिला तर काय करायचंय, जो रूट वाला लिनियर असेल ना, रूट वाला लिनियर, त्याला आपण काय सबस्टिट्यूट करणार, टी सबस्टिट्यूट करणार. तो रूटच्या आत, रूट सोबत जो लिनियर आहे म्हणजे त्या रूटच्या टर्मला रूट सोबतच आपण त्याला टी सबस्टिट्यूट करायचं आहे, तिथून पुढे सॉल्व्ह करायचं क्वेश्चन. किंवा बाहेर क्वाड्रेटिक आहे बट इथे रूटच्या आतमध्ये लिनियर आहे, तरी पण सेम प्रोसेस, त्या रूटवाल्या टर्मला टी सबस्टिट्यूट करा. किंवा वरती लिनियर आहे आणि खाली क्वाड्रेटिक आहे रूटच्या आतमध्ये, आता वरती लिनियर आणि खाली रूटच्या आतमध्ये क्वाड्रेटिक, असा फॉर्मॅट आहे हा. असा फॉर्मॅट जर असेल तर आपण काय करायचे, मात्र इथे जो लिनियर टर्म आहे त्याला 1 अपॉन टी सबस्टिट्यूट करायचे, जो न्यूमरेटर मध्ये लिनियर आहे त्याला आपण सबस्टिट्यूट काय करणार, 1 अपॉन टी सबस्टिट्यूट करणार. किंवा असं पण असेल की वरती क्वाड्रेटिक आहे, प्युअर क्वाड्रेटिक, वरती क्वाड्रेटिक आहे, डिनॉमिनेटरला रूटच्या आतमध्ये क्वाड्रेटिक आहे. आता इथे पण काय करायचंय, इथे एक्स ला काय करणार आपण 1 अपॉन टी सबस्टिट्यूट करणार. किंवा दुसरी मेथड काय असेल, हा जो रूट वाला क्वाड्रेटिक आहे, खालचा वाला क्वाड्रेटिक, याला तुम्ही काय सबस्टिट्यूट करा, यू सबस्टिट्यूट करा, यू किंवा टी घ्या, काही पण घ्या, म्हणजे एक वेगळा नंबर घ्या, असं करून हा सॉल्व्ह होईल क्वेश्चन. ठीक आहे, तर हे काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत की या टाईपचा जर क्वेश्चन आलाच, 1 अपॉन लिनियर इंटू रूट लिनियर, 1 अपॉन क्वाड्रेटिक इंटू रूट लिनियर, लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक, किंवा क्वाड्रेटिक अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक, या टाईपचं झालं तर काय काय सबस्टिट्यूट करायचे आपल्याला हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे ना, तर हे हा एक टाईप झाला वेगळा. म्हणजे आता काय बाकी राहिलंय, तर मला वाटतं ओके हा फॉर्मॅट, ठीक आहे, हे थोडंसं
शेवटचा पार्ट आहे हा क्वेश्चनचा. असं काही असेल की रूटच्या आतमध्ये इंटिग्रेशनच्या आतमध्ये साइन रेस टू mx इंटू कॉस रेस टू nx, याच्यामध्ये जर m म्हणजे साईनचा पॉवर ऑड असेल तर तुम्हाला काय करायचंय, कॉस एक्स ला टी टाकायचंय. फॉर्मॅट समजून घ्या. इंटिग्रेशनच्या आतमध्ये साईनची पॉवर m इंटू कॉसची पॉवर n दिलाय. जर साईनची पॉवर ऑड असेल तर तुम्हाला कॉस एक्स ला टी सबस्टिट्यूट करायचंय. याच्या उलट जाता, जर कॉसची पॉवर ऑड असेल, n म्हणजे कॉसची पॉवर आहे, जर कॉसची पॉवर ऑड असेल तर काय करायचं, मग साईनला आपण टी सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे ना. जर साईनची पॉवर ऑड असेल तर कॉसला सबस्टिट्यूट करा टी, जर कॉसची पॉवर ऑड असेल तर साईनला सबस्टिट्यूट करा टी. आणि m प्लस n जर निगेटिव्ह इव्हन नंबर येत असेल, m प्लस n जे पॉवर्स आहेत साइन आणि कॉसच्या, त्यांची व्हॅल्यू जर निगेटिव्ह इव्हन नंबर येत असेल तर काय करायचंय, आपण tan x ला टी सबस्टिट्यूट करायचंय. ठीक आहे ना. हे कधी, जर m प्लस n ची व्हॅल्यू निगेटिव्ह इव्हन नंबर येत असेल तर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्मॅट काय की इंटिग्रेशन मध्ये साइन रेस टू nx, जर n ऑड असेल तर कॉसला टी टाकून सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करा म्हणता येते, किंवा कॉस रेस टू nx हा जो n आहे तो जर ऑड असेल तर मग साईनला सबस्टिट्यूट करा म्हणता येते. ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये तेच झालं. वरती पण तेच करायचं. साईनची पॉवर ऑड असेल तर कॉसला टी टाका, कॉसची पॉवर ऑड असेल तर साईनला टी टाका. ठीक आहे. आणि क्वेश्चन याच फॉर्मॅटमध्ये बनणार. जर तुम्हाला दिला असेल तर याच फॉर्मॅटमध्ये असेल तो क्वेश्चन. सेकची पॉवर जर इव्हन असेल आता तर टॅनला टी टाका म्हणतात. आणि मग इथे कोसेक मध्ये काय असेल की कोसेकची पॉवर जर इव्हन असेल तर कॉटला टी टाका म्हणतात. सेक रेस टू एन आणि कोसेक रेस टू एन हे दोन आणखी वेगळे फॉर्मॅट तयार होतील. सेक रेस टू एन मध्ये जर एन इव्हन असेल, जो की क्वेश्चन मध्ये असणार आहे, तर आपण काय करायचं, टॅनला आपण टी सबस्टिट्यूट करायचं. कोसेक रेस टू एन मध्ये जर एन इव्हन असेल तर आपण काय करायचंय, कॉटला टी सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे. तर या टाइपमध्ये हे सबस्टिट्यूशन असतील. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं की काय काय टाइपचा जर क्वेश्चन आपल्या समोर आला की वेगळे वेगळे टाइप्स आता आपल्याकडे आहेत, कारण डिव्हिजन आपण करू शकत नाही इंटिग्रेशन मध्ये. तर जे काही आपण डिफरंट टाइप बघितले त्या टाइपचा जर क्वेश्चन आला तर ऍटलीस्ट तुम्हाला सुरुवात कशी करायची हे माहिती पाहिजे. ठीक आहे ना. मग ते एकदा माहिती असं सुरुवात कशी करायची माहिती झालं, तिथून पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट बनतो की काय काय गोष्टी चेंज होणार आहेत, काय काय गोष्टी आपण सबस्टिट्यूट करणार, तिथून काय वेगळं बनणार, हे सगळं नंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करत करत आपोआप समोर येईल आपल्याला काय करायचं ते. बट सुरुवात करणं इम्पॉर्टंट असतं. सुरुवात कुठून करायची हे एकदा समजलं इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये की आपलं 50% काम झाल्यासारखं आहे. ठीक आहे ना. सो हे करण्यासाठी आपण ज्या मेथड आता बघितल्या की काय काय टाईपचे फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आले तर त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी काय मेथड्स आहेत हे लक्षात ठेवायचं आता. ठीक आहे. इथून पुढे काय करू आपण, याचे काही क्वेश्चन्स वेगवेगळे डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स जे की फ्रिक्वेंटली एक्झाम मध्ये आले आतापर्यंत, किंवा मागच्या वर्षी 2024 मध्ये काही नवीन क्वेश्चन आले असतील, 23 मध्ये काही वेगळे क्वेश्चन असतील, तर आपण थोडंसं ते काही क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करून पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.